हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवली आपण आंबाड्याची भाकर, ती पण अगदी गावाकडच्या पद्धतीने, आणि त्याची चव होती आंबट तिखट. तर मग गावाकडच्या पद्धतीने आंबाड्याची भाकर कशी बनवायची तेच ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग आंबाड्याची भाकर कशी बनवायची अगदी कमी साहित्यामध्ये आणि आंबट तिखट. तर चला मग त्यासाठी रेसिपी बघूया. तर त्यासाठी घ्यायची आंबाड्याची जुडी घ्यायची, आणि सहज आता आपल्याला ही मार्केटमध्ये मिळते. आणि पावसाळ्यामध्ये शक्यतो आंबाड्याची भाजी ही जास्त असते. नंतर इथं मी आंबाड्याचे पानं काढून घेतले. इथं फक्त आपल्याला पानं घ्यायचे आहे, देठ अजिबात घ्यायचे नाही. आणि जर तुम्ही भाजी करत असेल तर त्याच्या जे देठांच्या काड्या असताना ते पण घ्यायच्या. आणि इथं मी सर्व पानं काढून घेतले आंबाड्याचे. नंतर 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि जे खराब वगैरे पानं होते ते काढून टाकले मी. नंतर ठेवायचं पाणी गरम करण्यासाठी पातेल्यामध्ये. आपल्याला आंबाड्याचे पानं बॉईल करून घ्यायचे आहे. त्यासाठी आणि आंबाड्याचे पानं बॉईल करताना त्याचा कलर पूर्णपणे चेंज होतो पानांचा. एक 2 ते 3 मिनटं याला उकळून घ्यायचं. आणि 3 मिनटानंतर असा ह्या पानांचा कलर होतो, म्हणजे पूर्णपणे चेंज होतो. आणि भाकरीसाठी आपल्याला हे बॉईल करूनच घ्यावं लागतं. तर अगोदर बॉईल करून घ्यायचं आंबाड्याची पानं. चला आता हे पूर्णपणे बॉईल झाले होते. नंतर एक चाळणी घ्यायची आणि हे गाळून घ्यायचं. आणि हा पानांचा भाग आपल्याला भाकरीमध्ये टाकायचा आहे. आणि हे पाणी आपण भाकरी करण्यासाठी पण वापरू शकतो. आणि चला थोड्या आंबट आणि तिखट बनवायच्या होत्या, म्हणून इथे मी हिरव्या मिरच्या, लसण आणि जिरं पण वाटण तयार करून घेतलं. आणि चला वाटण पण आपलं तयार झालं होतं. आणि इथं तुम्ही आंबाड्याच्या भाकरी बनवण्यासाठी ज्वारी, बाजरी याचं कोणतं पण पीठ घेऊ शकतात. इथं मी बाजरीचं पीठ घेतलं होतं. आणि पिठामध्ये नंतर वाटण घालायचं, हिरवी मिरची, लसण आणि जिऱ्याचं. नंतर आंबाड्याची भाजी. नंतर चवीनुसार मीठ. आणि 2 चमचे तीळ घालायचे. तीळ असेल तर घाला, किंवा तुम्ही स्किप पण करू शकतात. आता व्यवस्थित ह्या पिठामध्ये आंबाड्याचे पानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अगोदर पाणी अजिबात घालू नका, फक्त या पानामध्येच पीठ व्यवस्थित मळून घ्या. आणि असं हे पूर्ण मी पानं पिठामध्ये मिक्स केले होते. आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. आणि इथं मी 4 ते 5 भाकरीचं पीठ एकत्र मळून घेतलं होतं. आणि पूर्णपणे पिठामध्ये आंबाड्याचे पानं व्यवस्थित मिक्स झाले होते. नंतर असा गोळा घ्यायचा. आणि याची आपण आता भाकरी तयार करून घेणार. थोडं पीठ घ्यायचं आणि भाकर थापून घ्यायची.
थोडं पीठ घ्यायचं खाली आणि नंतर थापून घ्यायची. आणि अशी आपण इथं भाकर पण थापून घेतली होती. आणि अगोदरच मी तावा गरम करण्यासाठी ठेवला होता. आणि भाकरीची खालची बाजू झाली की वरून थोडं पाणी लावायचं. आणि जे आंबाड्याच्या भाजीचं पाणी होतं तेच मी इथं वापरलं. आता दोन्ही बाजूला व्यवस्थित ही भाकर शेकून घ्यायची ताव्यावरतीच. दोन्ही बाजूला व्यवस्थित शेकून घेतली मी. आणि चला, पहिली भाकर आपली तयार झाली होती आंबाड्याची. आणि खायला याची टेस्ट पूर्ण अशी आंबट आणि तिखट लागते. आणि इथे मी दुसरी पण भाकर करून घेतली. तर अशा तयार झाल्या आपल्या आंबाड्याच्या भाकरी. खायला याची चव खरंच खूप भारी लागते. एकदा नक्की ट्राय करा. आणि कोणी कोणी आंबाड्याच्या भाकरी खाल्ल्या आहे हे पण कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि अशा सॉफ्ट आपण भाकरी तयार करून घेतल्या होत्या. आणि ह्या भाकरी तुम्ही आपल्या हिरव्या मिरचीच्या ठेच्यासोबत खा किंवा दहीसोबत पण खाऊ शकतात. तर चला, तयार आहे आपली आंबाड्याची भाकर. आणि तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर चला मग, थँक्यू.